सामन्याला सुरुवात होताना पाहायला भेटते. वैयक्तिक संघातला पहिल्या षटकातला पहिला चेंडू घेऊन येत आहेत ते गोलंदाज निशांत. नक्कीच निशांत आपण पाहतोय. निशांत यांना सुद्धा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असतील. आज त्यांचा वाढदिवस आहे. निशांत आपण पाहतोय त्यांना या मकरध्वज चषकामधून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असतील. येणारे आयुष्य तुमचं असंच भरभरीत जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तसेच त्या ठिकाणी पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. विवेक पाटील यांच्याकडनं पारितोषिक लावण्यात येत आहे रमाकांतसाठी. जर झेल सोडला तर 200 रुपयाचं पारितोषिक आहे रमाकांतसाठी. झेल सोडण्यासाठी पारितोषिक आहे. झेल पकडण्यासाठी पाहिलं होतं पण पहिल्यांदाच पारितोषिक विवेककडनं आपल्याला पाहायला भेटत. झेल सोडण्यासाठी रमाकांत त्याला पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. नक्कीच काहीतरी कमालीचं पारितोषिक या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटलेलं आहे. आता पंचांचा हात हवेत आणि ते बाद होत आहे. फलंदाज बाद होऊन तंबूत परत. ऐकू एक मधुर संगीत पुन्हा मैदानामध्ये. चला जरा घाई करायची आहे आपल्याला. अजूनही भरपूर सामने आज खेळवायचे आहेत. अजूनही श्रीराम कसराली वाघोबा खंदरपाडा बाकी आहे. त्याच्यानं मकरध्वज दहिसर वाघोबा ग्रुप कसराली बाकी आहे. जरा सहकार्य करायचं आहे. लवकरात लवकर जेवढ्या लवकरात आपण सामने खेळू तेवढा आपल्याला चांगलं असेल. दरम्यान पुन्हा एकदा आपण पाहतोय सज्ज होताना गोलंदाज निशांत. नक्कीच पहिलाच चेंडू जरी निर्धाव असला दुसऱ्या चेंडूवर गडी बाद बड्डे बॉय आपल्याला पाहायला भेटतात. तो निशांत गोलंदाजी मार्गावरती. दत्तगुरु एंटरप्राइजेस कोसिंबीच्या यांच्या माध्यमात. आता मात्र हेलिकॉप्टर उडालेला आहे. तो पाहायचा आहे कुठपर्यंत उडतोय आणि निघून जातोय सीमारेषा पार. येतोय हा षटकार. चौकार आहे. चौकार येतोय चौकार. नक्कीच थोडस पंच सुद्धा दिलगिरी व्यक्त करताना या ठिकाणी पाहायला भेटल्यात. 4 धावेनेशी धावसंख्या पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 या धावसंख्येवरती. तर मात्र मोठे फटके येणं गरजेचे आहेत. शैलेश ती जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती घेताना पाहायला भेटली. शैलेश पुन्हा सज्ज होतोय. तर मात्र पाहायचंय पंच आमच्याकडे वळत असताना वाईट चेंडू घोषित होतोय. अवंतर धावसंख्येत भर 5 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय जनता राजा खार्डी संघ. जनता राजा खार्डी संघाचा विचार केला तर एक चांगला बलाढ्य संघ आपल्या विभागामध्ये एक महेश भोईर यांचा संघ आपल्याला पाहायला भेटत. जर आदरणीय माननीय श्री महेशजी भोईर या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. दरम्यान पुन्हा एकदा चेंडू निघून जातोय सीमारेषे पार. आर पार लगातार येतोय हा चौकार. ऐकू मधुर संगीत. येऊ मैदानात कमान डीजे. दोन चौकार यांच्या माध्यमातून पाहायला भेटल्या. शैलेश ऑन फायर होताना 2 चेंडूचा सामना केला. 8 धावींवरती पोहोचलाय वैयक्तिक. दरम्यान आता उंच मारण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडूचे सांगता झाले असते. यशरक्षकडनं थोडीशी गपल्यात आउटफील्ड फास्ट चौका येतोय. एक पुन्हा ऐकू मधुर संगीत पुन्हा मैदानात कवंडीचे.
चेंडू निषाद यांचा. आता मात्र आउट. आडव्या बॅटने खेळला चेंडू पुन्हा जातोय चौकाराच्या दिशेने. येतोय चौकार. धावसंख्या 4 पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 17 या धावसंख्येवरती. आदरणीय माननीय श्री नामदेवजी वैती या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर मान्यवरांना विनंती असेल की आपण माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण मंचावरती सन्मानपूर्वक स्थानापन्न व्हायचं आहे. नामदेवजी वैती या कसरली गावाच्या श्रीराम संघाचे एक चांगले व्यक्तिमत्व आपण पाहतोय. नामदेवजी वैती या ठिकाणी उपस्थित होताना त्यांना विनंती असेल मंचावरती यायचं आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज निषेधाचा विचार केला तर 3 चौकाराच्या सहाय्याने जांताराजा खार्डी संघ पोहोचल्या 17 या धावसंख्येवरती. आता शैलेश ऑन फायर होताना पाहायला भेटला. त्याच समोरवेत आपण पाहतो दीप अजूनही एकही चेंडू खेळलेला नाहीये म्हणून आपला खाता सुद्धा ओपन केलेला. येणारा गोलंदाज आहे मेहुल. मेहुल गोलंदाजी मार्गावरती वैयक्तिक पहिला आहे संघातला दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू. पहिल्या चेंडूचा सामना करेल तो दीप. दीप ऑन फायर होत आहे का पाहायचं आहे. ज्याप्रमाणे शैलेशने फलंदाजी केली अवघ्या 4 चेंडूवरती 12 धावा जमा करण्यात यश प्राप्त झालंय. पुन्हा दीप सज्ज होतोय. आता मात्र मारण्याचा प्रयत्न चांगला गोलंदाजी या ठिकाणी कमबॅक करताना कोशिंबे संघ पाहायला भेटतात. कोशिंबे संघाचा विचार केला तर नक्कीच रमाकांत आपल्याला पाहायला भेटतात. रमाकांतसाठी चांगलं पारितोषिक आहे विवेक पाटील यांच्याकडनं. झेल ड्रॉप करण्याबद्दल 200 रुपयाचा पारितोषिक लावण्यात आलेला आहे. पुन्हा पुन्हा त्याच दिशेने नोचा इशारा येताना पंचांकडे मुभा होती दीपकडे मोठे फटके खेळण्याची परंतु ती हुकवलेली आहे. ती संधी गमावलेली आहे. मोठा फटका आला असता तर नक्कीच मजबूत स्थितीमध्ये अजूनही कुठेतरी आला असता तो म्हणजे जांताराचा संघ. तर मात्र नोचा इशारा आहे मध्ये फ्री हिट. बॅट्समॅनला आता पूर्ण प्रकारे मुभा आहे मोठ्या फटक्या खेळण्याची. मात्र या ठिकाणी शैलेश डेंजर झोन मध्ये धावत होते. एक धाव घेण्याचा प्रयत्न करायचा होता. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न मध्ये फसले असते परंतु तसं काही घडलं नाही. कलेक्शन अचूक नव्हतं त्याच्यामुळे वाईट चेंडू घोषित होताना पाहायला भेटला. अजूनही फ्री हिट आहे. पाहायचं फ्री हिट मध्ये काय होते. आता मात्र बॅटची एज नक्कीच पाहायला भेटली. पंचांकडे दाद मागतात. दाद फेट आलून लावलेली आहे. या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होताना मात्र ओव्हर दी पाहायला भेटले. आता मात्र थोडस फ्री हिटचा चेंडू होता. उंच मारण्याचा प्रयत्न दीप थोडस बॅकफुटला येताना पाहायला भेटले. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. तुम्ही दीपच्या बॅटीनं कुठलेही मोठे फटके येताना दिसत नाहीत. पाहायचं पुढच्या चेंडूवरती काय घडतंय. पुन्हा एकदा आता मात्र उंच मारण्याचा प्रयत्न नक्कीच लेग साईडला खेळून काढला चेंडू येतोय सीमारेषे पार. ऐकू एक मधुर संगीत पुन्हा मैदानात कमांडीचे. स्वागतासाठी हा चौकार येताना पाहायला भेटलाच. त्या ठिकाणी पाहिलं तर आपण विजय किनी या ठिकाणी मॅचचा आनंद घेताना पाहायला भेटलात. कालच्या दिवसामध्ये परवाच्या दिवसामध्ये आपण नक्कीच पाहिलं असेल त्यांना एक चांगली त्यांच्या माध्यमातून जी मॅच झाली होती श्रीराम वर्सेस जांभूलपाडा. उद्या एका धावावरती गमावावं लागला. आणि इकडे काय घडलंय दीप बाद LPW बाद होऊन तबूत परत आहेत. ऐकू पुन्हा मधुर संगीत येऊ मैदानात.
जनता कुठेतरी आता बॅकफुटला येताना मेहुल यांनी आणायचा प्रयत्न केलेला आहे. जरी मेहुल याच्या ओव्हरचा विचार केला तर नो आणि वाईट जरी आले आहेत, परंतु विकेट सुद्धा आलाय, तो म्हणजे मोठी विकेट. दीपची विकेट बाद करण्यात यश प्राप्त झालंय, तो म्हणजे मेहुलला. आता मात्र विचार करण्यास भाग पडलाय. चेतन आणि शैलेश ही जोडी मैदानात असताना अवघ्या दुसऱ्या षटकातल्या चौथ्या चेंडूवरती दीप बाद झालाय. तर पाचवा चेंडू घेऊन पुन्हा सज्ज होतोय चेतन साठी. पाहायचं चेतन काय करतोय आपल्या संघासाठी. आता मारण्याचा प्रयत्न असफल. निर्धाव चेंडूची सांगता होताना निर्धाव चेंडू होते. धाव संख्या या ठिकाणी स्थिरावली आहे, धाव संख्या थांबलेली आहे. कुठलीही धाव संख्या या ठिकाणी येताना मिळत नाहीये. दरम्यान आता पाहतोय तर पुन्हा एकदा मेहुल सज्ज होतोय शेवटचा चेंडू घेऊन दुसऱ्या षटकातील. या शेवटच्या चेंडूवरती काय घडते काय बिघडते पाहूया आपण. मात्र उंच मारण्यावर पुन्हा एकदा चांगलं शतरक्षण आपल्याला पाहायला भेटत आहे. गडी बाद क्रमांक काही थांबत नाहीये. पुन्हा येऊ मैदानात ऐकू एक मधुर संगीत अनुप वैती यांच्या मार्फत. तर जरा लवकरच आपण क्रीज मध्ये येताना वॉर्मअप करूनच यायचं आहे. लवकर जेवढा प्लेयर आपण खेळण्याचा प्रयत्न करू तेवढा लवकर आपले सामने या ठिकाणी म्हणजे आपला जो दव पडतोय त्याचा सामना करावा नाही लागला पाहिजे. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय पंकज येताना फलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय. जाणता राजा थोडासा बॅकफुटला येताना पाहायला भेटला. ज्याप्रमाणे शैलेश यांनी चांगली सुरुवात करून दिली, पण ती सुरुवात दीप याला कुठेतरी बॅकफुटला घेऊन गेली. त्याला दीपचा विकेट गेला. त्याच्या लगेच आपण पाहतोय तर गडी बाद क्रमांक अजूनही चालू आहे. प्रदीप मात्र खुश असतील या कामगिरीवरती, या गोलंदाजावरती. मेहुल तर मात्र पुन्हा सज्ज होत आहे. पंकज गोलंदाजी मार्गावरती. निशांत गोलंदाजी मार्गावरती निशांत आहे आणि पंकज फलंदाजी मारती. स्लोअर चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. शैलेश बॅकफुटला पाहायला भेटला. निर्धाव चेंडूची सांगता. बुरकडून कुठलीही गलती करताना दिसत नाही त्या ठिकाणी पाहायला भेटलं. निर्धाव चेंडू. धावसंख्या आता मात्र स्थिरावली आहे. षटके 5 षटकांचे आहेत. नक्कीच मोठे फटके येणे गरजेचं आहे. जर धाव फलक पुढे ढकलायचा असेल तर चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. पण तो मात्र गोलंदाज चतुर गोलंदाज. आता मात्र पायाचा चांगला क्षेत्ररक्षण करण्याची गरज. खराब क्षेत्ररक्षण होतोय. मेहुलच्या माध्यमातून पाहायला गेला चौकार येतोय. फुलटॉस चेंडू होता. पुरेपूर फायदा उचललेला आहे. आडव्या बॅटने खेळलेला चेंडू पाहतोय तर थोडीशी चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. धावसंख्या 4 ने पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27. या धावसंख्येवरती 3 गडीच्या मोबदल्यात आता मात्र शैलेशला हात मोकळे करावे लागतील. ज्याप्रमाणे निशांतवर प्रतिहल्ला केलेला आहे बड्डे बॉय, ज्याप्रमाणे आपण पाहतोय गेल्या ओव्हरमध्ये सुद्धा मोठे फटके आले होते. पुन्हा एकदा शैलेश आपल्याला पाहायला भेटला. तर निशांत थोडीशी मेहुल थोडीशी गफलत करताना पाहायला भेटतात. कचाल असं क्षेत्ररक्षण बॅकअप चांगले असल्या कारणाने आता मात्र 2 धावावर समाधान. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचली 29 या धावसंख्येवरती. जुनी तिसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. त्या 3 चेंडू मध्ये काय मजल मारतोय तो म्हणजे जाणता राजा खार्डी. जाणता राजा खार्डी संघाचा विचार केला. हॅलो. दरम्यान पुढील चेंडू पाहतोय तर आपण निर्धाव चेंडू सांगता होताना निशांत त्याच्या आणि बाद होतो या ठिकाणी. फलंदाज बाद होऊन तंबूत परत आहेत. शैलेश मोठा आदराबद्दल जाणताराच्या संघाला. ऐकू एक मधुर संगीत येऊ मैदानात कमांडीचे.
ती पूर्ण करून नाणेफेकीचा कौल करण्यासाठी समालोचनच्या कक्षाच्या दिशेने यायचं आहे. येथे वेळी फॉर्मॅलिटी सोबत घेऊनच यायचं आहे. दरम्यान पंचांकडे दात दात फेटाळून लावत आहेत. चांगले चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होताना तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर जाणता राजा संघ पाहतोय 4 गडीच्या मोबाईलात 29 या धावसंख्येवर देव संधी अनुपला आणि येऊ मैदानात चौथा षटक घेऊन कोण येते पाहायचंय. आता मात्र संदेश सज्ज होताना पाहायला भेटत गोलंदाजी मार्गावरती. वैयक्तिक पहिला आहे संघातलं चौथं शतक. शेवटच्या 2 षटकांचा खेळ शिल्लक. 2 षटकांमध्ये मोठे फटके येतात का पाहायचं आहे. जाणता खार्डी संघ सज्ज होताना संदेशाचा पहिला चेंडू उंच मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता पंचांकडे दाद मागून दाद मान्य करून गडी बाद होतोय. बॅटची एज लागून एसटी रक्षक कोणती चुकी करत नाही. ऐकू एक मधुर संकेत पुन्हा मैदानामध्ये कमांडीचे आनोप. धन्यवाद धन्यवाद. दत्तगुरु एंटरप्राइजेस कोशिंबी संघ कमबॅक करताना पाहायला भेटत आहे. नक्कीच रमाकांत उर्फ कान्या खुश असतील आपल्या संघावरती. ज्याप्रमाणे त्यांनी जी कामगिरी केली गोलंदाजांनी एक उल्लेखनीय कामगिरी आपल्याला पाहायला भेटली. ज्याप्रमाणे निशांत आणि मेहुल आणि आता संदेश पुन्हा एकदा सज्ज होताना जय मात्र काय करताय पाहायचं आपल्या संघासाठी. चला जयसाठी सुद्धा पारितोषिक आलेलं आहे. सनिकेत किनी यांच्या माध्यमातून जयने जे षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक जय यांच्यासाठी आणि आपला संघ सुद्धा मजबूत स्थितीमध्ये येईल. सँडी उर्फ सँडी यांच्या माध्यमातून षटकारांसाठी 500. आता मात्र पहिला षटकार येतोय. सँडी याला नक्कीच खिचे मोकळे करावे लागतील. पहिला षटकार येतोय जयच्या माध्यमातून. पहिला षटकार आलाय सँडी याच्या माध्यमातून 500चा पारितोषिक. ऐकू एक मधुर संगीत कमांडीचे. कशा प्रकारे फायदा उचलायचा तो बघायचा तर जयच्या माध्यमातून फुलका चेंडू पाहिला आणि लगेच बॅटची जी बॅटच्या साह्याने पाहिला तर नक्कीच 6 धाब्यांवरती पोचला आहे. त्याचनंतर धावसंख्येचा विचार करा 35 या धावसंख्येवरती 5 गडी जरी गेले तरी जय मात्र कुठेही कमी पडत नाही. पुन्हा एकदा जय मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू सांगता होताना पाहायला भेटत. चौथ्या षटकाच्या तर मात्र अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. पायाच्या 2 चेंडू मध्ये काय घडते काय बिघडते चेंडू द्यायचा आहे. पारितोषिक जमा झालेला आहे या ठिकाणी जयसाठी. दरम्यान पाहतोय
संदेश सज्ज होतोय. कमबॅक करताना पाहायला भेटलेत. पहिल्या चेंडूवर गडी बाद, नंतर जय आता पाहायचा आहे येणाऱ्या चौथ्या चेंडूवरती काय होतंय, पाचव्या चेंडूवरती. आता मात्र पुन्हा निर्धाव चेंडू. जय मात्र काय करतायत आपण पाहते. आतमध्ये येणार ऑफ कटर चेंडू पाहायला भेटला संदेशाच्या मार्फत. तर बरं शेवटचा चेंडू असेल शेवटच्या चौथ्या षटकातील. दरम्यान पुन्हा एकदा संदेश चांगली गोलंदाजी, 6 धावा जरी दिल्यात मात्र मारण्याचा प्रयत्न हुकलेला आहे. कोणतीही धाव घेतली नाही त्या ठिकाणी. बॅक टू बॅक 3-4 चेंडू डॉट हाताळल्यात. चांगली गोलंदाजी, कमबॅक केला. षटकार जरी आला तरी 6 चेंडूमध्ये 6 धावा देण्यामध्ये यश प्राप्त झालंय संदेशाला. शेवटच्या शतक घेऊन कोण येते पाहायचं आहे. तिथपर्यंत ऐकू एक मधुर संगीत पुन्हा मैदानामध्ये. कमान डीजे. जयने विचार केला तर जयचा विचार केला तर नक्कीच 5 चेंडूचा खेळ केलाय. 6 धावा जमवल्यात, पण ते 6 धावा 500 रुपयाच्या 6 धावा आहेत त्या. जयला काही फरक नाही, खिचा गरम झालेला आहे मात्र तरी ठीक आहे. दरम्यान पाहायचा विचार केला तर नक्कीच आता शेवटचं षटक आहे. शेवटचं शतक घेऊन येत आहेत रमाकांत पाहायला भेटत आहेत. 6 चेंडू शिल्लक. 6 चेंडू मध्ये जाणता राजा काय करतोय, कुठल्या प्रकारे माइंड सेट असेल. हार्दिक आणि जय ही जोडी मैदानात असताना पाहायला भेटत आहे. दरम्यान पुन्हा एकदा रमाकांतचा पहिला चेंडू असेल. मारा करेल त्याचा हार्दिक. हार्दिक सज्ज होताना रमाकांतसाठी. उद्या 6 चेंडू शिल्लक आहेत बघा. 6 चेंडू मध्ये कुठपर्यंत मजल मारतोय तो म्हणजे जाणता राजा. रमाकांत यांना सुद्धा पारितोषिक लावलं होतं विवेक यांनी झेल ड्रॉप साठी 200 रुपयाचं. तर काय होते पाहायचं रमाकांतच्या गोलंदाजीवरती. मात्र पहिला चेंडूवर मोठा प्रहार येतोय. षटकार ऐकू संगीत येऊ मैदानात. कमान डीजे. पहिल्या चेंडूवरती अनुमान बनवलाय रमाकांत यांना. पहिला अजूनही 5 चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडू मध्ये काय करताय काय घडतंय बघायचं आहे. 41 वरती धावा पोहोचलेल्या आहेत. शॉर्टर चेंडू पुल केलाय. पुल पॉवरफुल आहे का नाही. आता शत्रक्ष झेलच्या खाली आणि गडी बाद. कमबॅक करतोय रमाकांत पाहायला भेटतोय. ऐकू मधुर संगीत. कमान डीजे. निकेत पाहतोय आपण अनिकेत यांना. जाणताराचा संघाकडून रमाकांत पुन्हा एकदा सज्ज होताना. तसेच हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे रमाकांतसाठी. वाईट मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. जनार्दन भाऊ यांच्याकडनं आपण पाहतोय 1000 रुपयाचं पारितोषिक आहे रमाकांतसाठी हॅट्रिक साठी. एक डॉट आलेला. अजून 3 चेंडू आहेत. 3 चेंडू मध्ये विकेट घेणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा रमाकांत सज्ज होतोय काय पाहायचं आहे. अनिकेत मात्र उंच मारलाय चेंडू पाहायचा आहे. शत्रक्ष झेलच्या खाली आणि काय रनिंग झेल पकडलेला आहे. अजूनही 2 गडी बाद करावे लागतील. त्याच 1000 रुपयाचं पारितोषिक. कमान डीजे. यांच्याकडनं आपल्याला पाहायला भेटेल. पुन्हा एकदा रमाकांत सज्ज होतोय.
मारण्याचा प्रयत्न एसटी रक्षक त्या ठिकाणी गफलत करताना आणि रनआउटच्या रूपामध्ये ही विकेट येताना नक्कीच पाहायला भेटते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या उद्या 41 वर असताना हादरा बसलाय तो म्हणजे जांताराचा संघाला त्याची जागा भरून घेण्यासाठी कोणी त्यात पाहायचं आहे. राज येताना पाहायला भेटत. चला श्रीराम कसराली आणि वाघोबा खंदरपाडा जर इकडे उपस्थित असतील तर आपली जी काही फॉर्मॅलिटी असेल ती सर्वप्रथम पूर्ण करा आणि नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. श्रीराम कसराली आणि वाघोबा खंदरपाडा. पाच षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर 42 धावसंख्येवरती पोहोचलाय जांताराचा संघ. पाच आपण मॅचची बॅटिंग सेरेमनी बघितली तर नक्कीच 5 फलंदाज योगेश 0 बाद, त्याच्यानंतर चेतन 0 बाद, पंकज 0 बाद, अनिकेत 0 बाद, आकाश 0 बाद. ते जास्त विचार केला तर शैलेश याच्या बॅटीतनं 18 धावा 9 चेंडूचा सामना केला. त्याच्यानंतर जय याचा विचार केला तर 6 मध्ये 6 बनवल्या. त्यानंतर राज याला स्ट्राईकच आलेली नाही. त्याच्यानंतर आपण पाहतो दीप 5 चेंडूमध्ये 4. तर धावसंख्येचा विचार केला 42 धावसंख्येवरती पोहोचला. एक्स्ट्राच्या 8 या साह्याने पाहायला भेटला. त्याच्याच पाठलाग करताना निशाण्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला भेटली. 2 षटक हातरले, 7 धावा दिला. 9.50 इकॉनॉमीच्या माध्यमातून 7 चेंडू डॉट आहेत आणि 19 धावा देऊन 2 गडी बाद. मेहुल 6 रन 2 गडी बाद. त्याचनंतर पाहतो संदेश 1 षटक हातरलं. चांगली गोलंदाजी संदेश यांनी केली, चांगली गोलंदाजी रमाकांत यांनी केली. 2 गडी बाद रमाकांतने, संदेशने 1 गडी बाद. एक चांगलं कमबॅक करताना पाहायला भेटला कोशिंबे संघ. तर बघा 43 धावेचं आव्हान आहे समोर. तसेच दोन्ही संघाला विनंती असेल जी काही फॉर्मॅलिटीज असेल ती सर्वप्रथम आपण पूर्ण करा आणि नंतर नाणेफेकीचं कौल करण्यासाठी जायचं आहे. श्रीराम कसराली आणि वाघोबा खंदरपाडा दोन्ही संघाला विनंती असेल. तसेच आपण पाहतोय खंदरपाड्याचे एक चांगले सपोर्टर भीमसेनजी या ठिकाणी सुद्धा उपस्थित आहेत. एक चांगले क्रिकेट प्रेमी आहेत. नक्कीच आपण पाहतोय मंचावरती त्यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांना सुद्धा मॅचसाठी शुभेच्छा असतील. तसेच हा येणाऱ्या मॅचचा नाणेफेकीचा कौल आदरणीय माननीय श्री मधुकरजी पाटील यांना विनंती असेल आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी जायचं आहे. नाणेफेकीचा कौल झाला त्याच्यानंतर लगेच जी फॉर्मॅलिटीज आहे ती पूर्ण करायची आहे आणि नंतर मैदानात उतरायचं आहे. तिथपर्यंत आपण पाहतोय 43 धावेचं आव्हान समोर आहे. चला छत्रक्षण सजून घ्यायचं आहे.
कमिटीला लावू नका, याचा जिम्मेदारी सर्वांनीच घ्यायची आहे आणि चांगलं सहकार्य करायचं आहे. चला जरा घाई करायची आहे, जरा बॅटर खूप असा उशीर होत आहे. चला गोलंदाजी फलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय अशोक आणि रमाकांत ही जोडी मैदानात येताना. दरम्यान पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या माहितीसाठी जाणता राजा कुठेतरी बॅकफुटला येताना पाहायला भेटला, पण तो कमबॅक करणं गरजेचं आहे, कारण 5 षटक आहेत. डिफेंड करणं हे जाणता राजाला माहिती आहे कशा प्रकारे डिफेंड करणं. दत्तगुरु एंटरप्राइजेस आपण आता पाहतोय कोशिंबे संघ हा हा काही पाहिलं तर नक्कीच एक चांगल्या आणि मजबूत स्थितीमध्ये आताच्या घडीला आपण पाहतोय. दरम्यान दीप गोलंदाजी मार्गावरती पहिला चेंडू घेऊन सामना करेल रमाकांत. हॅलो. तर रमाकांत यांच्यासाठी पारितोषिक आहे लॉकडाऊन ग्रुप खार्डी यांच्याकडनं 3 षटकार आणि 3 चौकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे रमाकांतसाठी. लॉकडाऊन ग्रुप खार्डी या माध्यमातून. दीप यांचा पहिला चेंडू पाहतोय रमाकांतसाठी मारण्याचा प्रयत्न होत आहे. काय काय पारितोषिक लावलेले आहेत बघा रमाकांतसाठी. आधी मात्र या ठिकाणी लेग बाईच्या रूपाचा धाव घेण्याचा प्रयत्न सफल ठरतोय. 3 षटकार 3 चौकारांसाठी जनाभाऊ यांच्याकडनं पारितोषिक आहे. सॉरी, लॉकडाऊन ग्रुप याच्याकडनं पारितोषिक आहे रमाकांतसाठी. आणि झिरोवर जर रमाकांत बाद झाला तर विजय भगत याच्याकडनं पारितोषिक आहे. म्हणजे रमाकांत एक हिरा आहे, त्या हिऱ्याला एक तरफ से प्रोत्साहन मिळते आणि एक तर एकाकडनं थोडासा त्याला बॅकफुटला येण्याचा प्रयत्न चाललाय. म्हणजे नक्की रमाकांतचा कन्फ्युज झाला असेल का मी करू तरी काय. रमाकांत याचा मनसुबा काय ठरते पाहायचा आहे. तर पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. रमाकांत थोडेसे मागडे ठरतात का पाहायचा आहे. दीप याची गोलंदाजी 3 चेंडूवर 3 डॉट पाहायला भेटतात. जाणताराचा संघ कमबॅक करण्याचा प्रयत्न करत आहे, पण तो कमबॅक होतोय. तर रमाकांतचा विचार केला तर नक्कीच डॉट चेंडू हाताळतात. अजूनही खाता ओपन केलेला नाहीये. चौथा चेंडू बॅक टू बॅक चौथा चेंडू डॉट. रमाकांत हे काय करायला लागलेले आहेत. महेश यांच्याकडनं सुद्धा बक्षीस येत आहे 5000 रुपये 3 षटकारांसाठी रमाकांतला. 3 षटकार 5000. झिरोवर बाद तर नक्कीच आपण पाहतोय झिरोवर बाद झाला तर 1000 रुपये विजय भगत याच्याकडनं. 3 षटकार 3 चौकारांसाठी आपण विचार केला तर नक्कीच लॉकडाऊन ग्रुप करणे यांच्याकडनं 1000 रुपये. आणि शेवटचा चेंडू जरी डॉट केला तरी अजय किनी यांच्याकडनं पाहतो तर 1000 रुपये पारितोषिक आहे शेवटचा डॉट झाला तर. आता मात्र काय करते पाहायचं आहे. झिरोवर बाद होतो का आणि ड्रॉप. बक्षिसांची वर्षाव रमाकांतवर होता, परंतु तो काही जमलं नाही. रमाकांतला जेल बाद झाला असता 1000चा पारितोषिक सुद्धा भेटला असता आणि समोरचा संघ सुद्धा मजबूत स्थितीमध्ये आला असता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 या धावसंख्येवरती पोहोचला. रमाकांतचा उल्लेख केला तर नक्कीच एक पारितोषिक पहिल्यांदा त्याच्यावरती असे तुटून पडलेले आहेत रमाकांतवरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2. ऐकू एक मधुर संगीत पुन्हा या मैदानामध्ये जरा घाई करायची.
प्रमाणे उल्लेख केला होता, टार्गेट जरी कमी असला तरी जाणता राजा कमबॅक करणं जाणत आहे. ज्या जाणता राजाला आपण पाहतोय, महेश भोईर यांचा संघ आपण पाहतो, त्या संघाला माहिती आहे कुठल्या प्रकारे कशा प्रकारे गोलंदाजी हाताळायची. दीप याने जरी बॅटमधनं काही करून दाखवलं नाही, परंतु कमालीची गोलंदाजी केलेली आहे. एक कमबॅक करून दिलेलं आहे आपल्या संघाला. आणि जर नक्कीच या धावसंख्या डिफेंड झाला तर एक चांगल्या स्थितीमध्ये येऊन पोहोचेल तो म्हणजे जाणता संघ. आता 43 धावसंख्येचं आव्हान समोर असताना 6 धावसंख्येवर 6 चेंडूचा सामना केला रमाकांतने, 2 धावा पूर्ण केला. कुठेतरी या 2 धावा मला वाटतं या 4 चेंडू 5 चेंडू डॉट हाताळले आहेत, ते कुठेतरी माग पडतील ह्या कोशिंबी संघाला. येणारा कालावत आपल्याला समजेल. अजूनही 4 षटक शिल्लक आहेत. 4 षटकांचा विचार केला तर अजूनही धावसंख्याचा विचार केला तर धावसंख्या ते 41चं आव्हान समोर असेल. बायचा 41 धावा. अशोक मात्र आता स्ट्राईकला येताना पाहायला भेटत. मारण्याचा प्रयत्न वाईट घोषित होत आहे. अशोकला कुठेतरी गेल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर नक्कीच नॉन स्ट्राईक एंडमध्ये अशोक पाहायला भेटला होता. ज्याप्रमाणे अशोक याची खेळी पाहिली तर नक्कीच लेग साईड जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न त्याचा असतोय. आता मात्र थोडंसं कंट्रोल केलं स्वतःला, चेंडू निघून गेलाय, वाईट घोषित होताना पाहायला भेटलाय. अनिकेत पुन्हा एकदा सज्ज होतोय. आता मात्र उंच मारण्याचा प्रयत्न. हे काय घडतंय, पायाचा क्षेत्ररक्षक जय झेलच्या खाली आणि झेल धरतीला दान केलेला आहे. अशोक याला जीवनदान दिलेलं आहे. फलंदाज कोण आहे? अशोक. त्याला जीवनदान देणं म्हणजे किती माग ठरेल येणाऱ्या चेंडूवरती समजेल. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत दुसऱ्या षटकातील. नक्कीच जय नाखुश आहेत. जय पाहायला भेटलं तर झेल बाद करणं गरजेचं होतं, आऊट करणं गरजेचं होतं. ज्या फलंदाजाचा झेल होता तो म्हणजे अशोक. अशोकला पाहिलं तर नक्कीच नारिंगीच्या मैदानावरती तुफानी खेळी केली होती. तीच तुफानी खेळी आता करणं गरजेचं आहे. पाहायचं काय करतोय. आता मात्र ज्याचा झेल सोडलाय तो सोडणार नाही. मात्र ऐकू मधुर संगीत पुन्हा मैदानामध्ये डीजे. दरम्यान पंचांकडे दात दात फेटाळून लावतात का पाहायचं आहे काय घडतंय काय बिघडतंय. अशोक त्या ठिकाणी आहेत. दरम्यान पुन्हा रमाकांतसाठी पारितोषिक घेतोय. मात्र अशोक षटकार मारतोय. अशोकसाठी कोणी पारितोषिक नाही आहे, पण रमाकांत रिव्हर्स शॉट अटेम्प्ट करून जर षटकार मारले तर 2000 रुपये विजय भगतकडनं, आणि बॅक टू बॅक जर 2 षटकार मारले तरी विजय भगत यांच्याकडनं 2000 रुपये. रमाकांतसाठी भरपूर असे पारितोषिक रमाकांतला लावलेले आहेत. अशोक मात्र ऑन फायर होताना पाहायला भेटत. उंच मारण्याचा प्रयत्न, लेग साईड खेळण्याचा प्रयत्न तो आहे, तो असफल ठरतोय. लेग बाईच्या रूपामध्ये ही धाव मानली जाते, तर नक्कीच लेग बाईच्या रूपात एक धाव पूर्ण होताना धावसंख्येचा विचार केला 12 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. षटकाचा विचार केला तर दुसऱ्या षटकातील 4था चेंडू झालेला आहे. आता 5वा चेंडू घेऊन पुन्हा सज्ज होते अनिकेत. अनिकेत चांगलं कमबॅक करताना पाहायला भेटलं आपल्या संघासाठी. तर रमाकांत 2 चेंडू शिल्लक आहेत अजूनही. पहिला चेंडू वाईट, दुसऱ्या चेंडूवरती पहिला जर आपण पहिला चेंडू 2 दुहेरी धाव, 1 षटकार, 1 डॉट, 1 लेग बाईस, 4 चेंडू झालेले आहेत. आता मात्र पाहतोय तर आपण 2 चेंडू शिल्लक आहेत दुसऱ्या षटकातील. रमाकांत याला रिव्हर्स अटेम्प्ट करून षटकार मारला तर विजय भगत यांच्याकडनं 2000 रुपये, आणि बॅक टू बॅक 2 षटकार मारले तरी 2000 रुपये आहेत विजय भगत यांच्याकडनं. पाहायचा रमाकांत काय करतोय. धावसंख्येचा विचार केला 12 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलेला आहे. दरम्यान सज्ज होताना अनिकेत 4था चेंडू घेऊन रमाकांतसाठी सरळ बॅटली केला आणि चांगलं क्षेत्ररक्षण होतं त्या ठिकाणी. चांगली क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं पंकज यांच्या माध्यमातून. एका धावावर समाधान नक्कीच त्या ठिकाणी. पॉवर प्लेचं शतक आहे. चेंडू निघून गेला असता सीमारेषे पार, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. आता मात्र अशोक स्ट्राईक वरती येताना पाहायला भेटतात. ज्याप्रमाणे अशोक याची खेळी पाहतोय आपण तर नक्कीच लेग साईड जास्तीत जास्त खेळण्याचा मनसुबा असतो त्याच्यामध्ये. शेवटच्या चेंडूवरती काय घडते काय बिघडते. दुसरा चेंडू अनिकेत यांचा शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. मारा करेल तो अशोक. 4 चेंडू 8 धावेंचा योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. पुन्हा एकदा अशोक सज्ज होतोय.
मात्र मारण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी रमाकांत याची आणि रमाकांत या ठिकाणी पाहायचं आहे तर नक्कीच तिसरा अंपायर नक्कीच घेतला जाईल. पाहायचं आहे काय घडतंय काय बिघडतंय या थोड्याच वेळात आपल्याला समजेल. थर्ड अंपायर कॉल आलेला आहे पंचांकडनं. बॅट्समॅन क्रीजमध्ये सेफ आहे का पाहायचं आहे. नक्कीच थर्ड अंपायरचा डिसिजन आलेला आहे. बॅटर आउट आहेत, त्यांना जावं लागेल क्रीजच्या बाहेर. रमाकांत बाद होऊन तंबूत परत आहेत. ज्या रमाकांत याने गेल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर 5 चेंडू डॉट हाताळले होते, तर मात्र तोच रमाकांत बाद होऊन तंबूत परत आहेत. त्याच्या जागेवर उगीसाठी कोण येतात पाहायचं आहे. रनआउटच्या रूपामध्ये रमाकांत बाद होऊन गेलेले आहेत. ऐकू एक मधुर संगीत येऊ पुन्हा मैदानामध्ये. कमान डीजे यश. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं, टीम मीटिंग नका करूया. टाइम खूप वेस्टेज आहे. आपल्याला माहिती आहे अजूनही 10-11 मिनिटं आहेत तुमच्याकडे ह्या 4 षटक टाकण्यासाठी. अन्यथा एक क्षेत्ररक्षण तुम्हाला 30 सर्कलमध्ये घ्यावं लागेल. थोडा टाइमवर लक्ष द्या, सहकार्य करा जरा, कारण आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये आपल्याला अजूनही एक टुर्नामेंट खेळायची आहे. अजूनही मॅचेस आहेत आपल्या बाकी. श्रीराम कसराली वाघोबा खंदरपडा, मकरध्वज दैसर वाघोबा गुप कसराली. नक्की ज्या येणाऱ्या संघाने तयार राहायचं आहे. गोलंदाजी मार्गावरती हार्दिक आणि हार्दिक साठी पारितोषिक आलेला आहे. धनेश खरत आणि अवी मॅजिक याच्याकडनं 3000 रुपयाचं पारितोषिक आहे मेडन ओव्हर साठी. हार्दिकला जर मेडन ओव्हर टाकली तर आपला संघ मजबूत स्थितीमध्ये येईल आणि जाणता राजा खुश होईल. आणि अवीचा विचार केला तर अवी एक अवी मॅजिक आणि धनेश घरत यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. पाहायचं पहिला चेंडू हार्दिक याचा, काय घडते काय बिघडते. डॉट चेंडू येतोय आणि विकेट येतोय. अशोकची विकेट, मोठी विकेट. ऐकू मधुर संगीत पुन्हा मैदानामध्ये जाणता राजासाठी. कमांडीचे तसेच या ठिकाणी आपण पाहतोय महिला वर्ग सुद्धा उपस्थित होताना. दीपाली पद्मन पाटील आणि त्यांचे साथीदार या ठिकाणी उपस्थित होताना मंचावरती त्यांना आदरपूर्वक सन्मानपूर्वक यांनी मंचावरती यायचं आहे. दीपालीजी पद्मन पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. एक महिला वर्ग सुद्धा या मॅचचा आनंद घेताना पाहायला भेटेल. नक्कीच आपल्यासाठी मंच रिकामा आहे, आपण येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. हार्दिकसाठी हॅट्रिकसाठी पारितोषिक आहे. मात्र माणसं मारण्याचा प्रयत्न, पंचांचा हात हवेमध्ये येतात कारण पायाचा समांतर हात. वाईट चेंडू घोषित होताना हार्दिकने जर हॅट्रिक घेतली, जना भगत, तेज भोईर, महेश भोईर यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचनंतर मेडन ओव्हर तर आता मला वाटतं नाही जाऊ शकत आहे, कारण वाईट चेंडू आलेला आहे. पाहायचं एक अवांतर धावसंख्येत भर धावसंख्येचा विचार केला तर दत्तगुरु एंटरप्राइजेस 14 या धावसंख्येवरती 43 धावेचा पाठलाग करताना कुठेतरी बॅकफुटला येताना पाहायला भेटलाय तो कोशिमे संघ. ज्याप्रमाणे रमाकांतने 5 चेंडू डॉट हाताळले, त्याचप्रमाणे आपण पाहतोय निशांत ही जोडी पुन्हा एकदा पाहतो तो अवांतर धावसंख्येत भर.
दीपक भुरकुंड समोर असताना आपल्याला पाहतोय जो एक षटकार चौकारांची आतिषबाजी त्याच्या बॅटेतनं आपल्याला नेहमीप्रमाणे पाहायला भेटते, तो अजूनही नॉन स्ट्राईक एंडला आहे. कुठेतरी अशोक बादून तंबूत परतला, रमाकांत बादून तंबूत परतला. आता मात्र निशांत आणि दीपक या दोघांवरती जिम्मेदारी आहे. ज्याप्रमाणे 43 धावेचा पाठलाग कसा करायचा आहे हा त्यांना माइंडसेट करावा लागेल. आता मात्र मारण्याचा प्रयत्न, चांगला क्षेत्ररक्षण होणं गरजेचं आहे. आता काय घडतंय, एकाच रुलावर दोन गाड्या आणि ते डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. जर चेंडू फेकी चांगली असती, कलेक्शन चांगला असता तर मात्र निषादाला सुद्धा बाद होण्यावं लागलं असतं, पण असं काही घडलं नाही. सेफ झालाय बॅटर. तर मी पुन्हा सज्ज होतोय. शेख सूर्यकासा ब्लॉकरमध्ये टाकलेला चेंडू यॉर्क पद्धतीने आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना पुन्हा एकदा चांगली हार्दिक यांच्या माध्यमातून आपण पाहतोय गोलंदाजी होताना. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसरा चेंडू वाईट, तिसरा चेंडू सुद्धा वाईट होता. त्याचनंतर कमबॅक करताना डॉट चेंडू पाहायला भेटला. मात्र लोअर फुलटा चेंडू खेळून काढला, एक धाव पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आहे का पाहायचं आहे. चांगली फेकी, चांगला कलेक्शन, एका धावावर समाधान. आता मात्र बॅटिंगला आलाय तो म्हणजे दीपक बुरकुंड. पाहिजे दीपक बुरकुंडच्या माध्यमातून कुठल्या प्रकारे खेळी करता येईल, आपल्या संघाला विजयाच्या मार्गावर न्यायचं असेल तर नक्कीच चांगली खेळी करणं गरजेचं आहे. चांगले मोठे फटके येणं गरजेचं आहे. टार्गेट जरी छोटा असला तरी त्याला मोठा करण्यात प्राप्त झालाय तो जाणता राजा. फुलटॉस चेंडू, कुठल्या प्रकारे चेंडू टाकलाय हा. फुलटॉस चेंडू, नोचा इशारा येतोय आणि मात्र या ठिकाणी एकाच धाव या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला भेटली. पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न होता. नो चेंडू, बिमर चेंडू घोषित होताना खूप अशी महाग शतक पाहायला भेटत, थोडंसं लांब शतक होताना पाहायला भेट आहे. तर 3 अवांतर धावसंख्येत 1+1 अशी 18 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय संघ. दोन्ही चेंडू शिल्लक आहे. दोन्ही चेंडू कशा प्रकारे हाताळतोय संघ पाहायला भेटेल. दरम्यान सज्ज होतोय निशांत. फुलटा चेंडू, फ्रीटचा चेंडू होता. फ्रीटचा चेंडू मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. जय क्षेत्ररक्षण करताना पाहायला भेटलाय. एका धावावर पुन्हा एकदा समाधान मानावं लागलाय. तो त्या शेवटचा चेंडू दीपक काय करतोय पाहायचा. पहिल्या चेंडूचा सामना केला, एक धाव नक्कीच पूर्ण केली दीपक यांनी. तो सुद्धा बिमर चेंडू होता. बिमर चेंडूचा पुरेपूर फायदा निशांत याला घ्यायचा होता, पण निशांत यांनी काही तो उचललेला नाहीये. मात्र आता सज्ज होतं दीपक पुन्हा एकदा. लोअर फुलटा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न असा सफल ठरतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 19 या धावसंख्येवरती 2 गडीच्या मोबदल्यात. ऐकू एक छोटं संगीत, येऊ मैदानामध्ये. चला घाई करायची जरा. किरा पैदा झालाय फक्त मार्केट गाजवायला. प्रकाश किरकिरा महिला वर्ग सुद्धा उपस्थित होताना या सामन्याचा आनंद व्यक्त करताना दीपाली पद्मन पाटील त्याच्या समवेत आपण पाहतोय त्यांचे मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित होताना त्यांचं सुद्धा मकरध्वज चषक 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण मानपूर्वक सन्मानपूर्वक मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे आणि या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. नक्कीच त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय एक वाघोबा ग्रुप कसराली ही मॅच सुद्धा येत आहेत. त्यांचे वडील त्या मॅच मध्ये खेळताना पाहायला भेटेल. दरम्यान आपण पाहतोय जाणता राजाचा विचार केला तर जाणता राजा चांगल्या मजबूत स्थितीमध्ये पाहायला भेटले. अजूनही 2 षटक 12 चेंडू आहेत. तर 12 चेंडू मध्ये विजयासाठीच
24 धावेचं आव्हान समोर आहे. ज्याप्रमाणे 5 षटकांमध्ये 43चं आव्हान असतं, तर मात्र ठीक आहे, आपण ऑन स्क्रीन पाहू शकतात. या ठिकाणी दीपालीजी उपस्थित आहेत. त्यांच्या समोर त्यांचे मित्र परिवार सुद्धा आहेत. दीप सज्ज होताना पहिला चेंडू वैयक्तिक दुसरं शतक घेऊन येते दीप. चांगलं क्षेत्ररक्षण होताना त्या ठिकाणी पाहायला भेटलं. एका धावावर समाधान. मोठे फटके येणं गरजेचं आहे. जर आपल्याला संघ विजयाच्या मार्गावर वाटचाल करायची असेल तर एक षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. ज्याप्रमाणे आपण पाहतोय जाणता राजा संघाने चांगली आतिषबाजी केली होती, त्याचप्रमाणे पुन्हा एकदा दीप सज्ज होतोय गोलंदाजी मार्गावरती. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. दीपक काय करतोय पाहायचा आहे. फुलटॉस चेंडू, पुरेपूर फायदा उचलला का पाहायचा. येतोय षटकार. ऐकू मधुर संगीत पुन्हा मैदानामध्ये. कमांड डीजे. नक्कीच पाहतोय तर चांगला फटका दीपक याच्या बॅटमधनं आपण पाहायला भेटला. दीपक कुठेतरी शांत बसला होता. आता मात्र मोठे फटके घेणं गरजेचं आहे. मोठे फटके आले तर आपला संघ त्याप्रमाणे विजयीच्या उंबरठ्यावर जाऊ शकतोय. परंतु दीप कमबॅक करताना पाहायला भेटलाय. पहिला चेंडू जरी एक सिंगल धाव, दुसऱ्या चेंडूवरती मोठा प्रहार, तिसरा चेंडू दीपक डॉट हालतो तर मात्र धावसंख्या जाऊन पोहोचल्या 26 या धावसंख्येवरती. चौथा चेंडू पुन्हा एकदा दीप. सुरेख अशी गोलंदाजी, सुरेख अशी ब्लॉक मध्ये खेळून काढलाय चेंडू. निर्धाव चेंडू सांगता होताना पाहायला भेटली. जकडून ठेवले दत्तगृह एंटरप्राइजेस कोशिंबे संघाला. ज्याप्रमाणे आपण पाहतोय पहिल्या षटकापासून ज्याप्रमाणे दबावामध्ये खेळतोय, तर दोन्ही 2 चेंडूचा शिल्लक आहेत. 2 चेंडूमध्ये काय करतोय दीपक बुरकुड समोर असताना ही अवस्था आपण पाहतोय कोशिंबे संघाची. तर मात्र पुन्हा एकदा लॉक केला चेंडू षटकाराच्या दिशेने जातोय. धावसंख्या 6 ने पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 32 या धावसंख्येवरती. छोटस संगीत घेऊन येतो मैदानात, पुन्हा मैदानामध्ये. कमांडीचे तर फोटो काढायचा असेल तर तुम्हाला कुठेतरी 43 धाव्याचा पाठलाग आहे तो पूर्ण करायला लागेल. 7 चेंडू आणि 11 धावेची आवश्यकता विजयासाठी. ते मोठे फटकं येणं गरजेचं आहे. पुढील चेंडू दीपकसाठी खेळून काढला चेंडू. स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला भेटला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. चांगली क्षेत्ररक्षण जयच्या माध्यमातून 2 धावा काही रोखू शकला नाही. तिसऱ्या धावाचा कोणताही प्रयत्न होता का नाही पाहायचा. आणि काय घडतंय, काय बिघडतंय इकडे. चुकी झाली आहे, चुकी झाली, चुकीला माफी नाही. बाद तंबूत परतोय दीपक. शेवटच्या चेंडूवरती काही गरज नव्हती तिसरी धाव घेण्याची. आणि पाहिलं तर काय घडलंय, तो दीपक जो चांगला खेळ खेळत होता, षटकार चौकारांची आतिषबाजी दाखवत होता आणि ते रनआउटच्या रूपामध्ये तंबूत परतावा लागला. ऐकू एक मधुर संगीत पुन्हा एक मैदानामध्ये. कमांड डीजे शेवटच्या शतक घेऊन. अजूनही 5 चेंडूचा खेळ केलाय, 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आता आपल्याला धावसंख्येचा विचार केला तर शेवटचं शतक आहे. टार्गेट 43 आहे. आता 6 चेंडू आणि 9चं समीकरण समोर आहे. एक मोठा फटका आला तर कोशिंबी संघ विजयी होईल. चांगली गोलंदाजी आतली तर जाणता राजा खार्डी संघ विजयी होईल.
दोघे संघाचा विचार केला, दोन्ही आजूबाजूचे संघ आपण पाहतात नक्कीच एकमेकांना चांगले ओळखतात. ज्याप्रमाणे आपण पाहतोय जाणता राजा समोर आहे, त्याचप्रमाणे कोशिंबीर संघ कोणी कमी नाही, दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. फक्त मात्र आत्ताची सिच्युएशन अशी आहे की जो चांगला खेळ करेल तो विजयी होईल, पण जरा घाई करायची आहे. टायमिंग आपला समाप्त झालेला आहे. ज्याप्रमाणे आपल्याला टाइम दिला होता तो टाइम आपण समाप्त झालेला आहे. आता लगेचच जर शतक हाताळायचं आहे आपल्याला, शतक गोलंदाजी मार्गावरती पंकज सज्ज होताना, पंकज 6 चेंडू 9ची आवश्यकता. निशांत फलंदाजी मार्गावरती, उंच लाभ येतोय षटकार आणि आलाय षटकार. हे षटकार येण्याची मजबूत स्थितीमध्ये कोशिंबीर संघ. ऐकू एक मधुर संगीत पुन्हा मैदानामध्ये. कमॉन डीजे. धन्यवाद. ज्याप्रमाणे निशांत आता मात्र ऑन फायर होताना पाहायला भेटला. 6 चेंडूचा सामना केलाय, 9 धावसंख्येचं योगदान त्याच्या माध्यमातून. आता 5 चेंडू 3 धावेची आवश्यकता विजयासाठी. गोलंदाज मात्र कुठेतरी बॅकफुटला येताना पाहायला भेटलाय, मागडं ठरताना पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करताना पाहायला भेटला. ज्याप्रमाणे दीप याने जखडून ठेवलं होतं तोच हात मोकळे करताना पाहायला भेटला. ती गोलंदाजी कुठेतरी करावी लागेल जर आपला संघ विजयी करायचा असेल तर. डॉट चेंडू जास्तीत जास्त हाताळावे लागतील. स्लोअर चेंडू मारण्याचा प्रयत्न, बॅटचा टो लागला पायाला आणि इथे गडी बाद होतोय. निशांत बांधून तंबूत परत आहे. 4 चेंडू 3चं समीकरण असताना समोर ही मला वाटतं हे धाव घेणं गरजेचं होतं का? ज्या फलंदाजाने षटकार ठोकलाय त्याला आऊट करणं गरजेचं होतं का? तर कुठेतरी विचार करावा लागेल या गोष्टींचा. थोड्या छोट्या गोष्टी जर आपण विचार केला तर नक्कीच आपण पाहतोय फॉर्मॅट. मात्र येत आहेत ते म्हणजेच प्रदीप गावड येताना नक्कीच कसराली गावचे जावई आपण पाहतोय, त्यांना या ठिकाणी येताना खेळताना पाहायला भेटेल. प्रदीप अनुभव होती आमच्याकडे माहिती पोहोचवताना लगेचच आपल्याला पाहायला भेटत. हॅलो, आता मात्र खेळून काढल्या चेंडू क्षेत्ररक्षण होण्याचं गरजेचं होतं. आता मात्र काय घडतंय पाहायचं आहे. प्रदीप गावड स्ट्राईकला येतात का पाहायचं आहे आणि डायरेक्ट हिट असती तर बाद झाला असता. 2 धावा पूर्ण होताना पाहायला भेटल्यात. शेख 1 धावेची आवश्यकता. स्कोर लेवल आलेला आहे कोशिंबीर संघ. आता मात्र श्वास मोठा घेतला असेल रमाकांत यांनी. मात्र ज्याप्रमाणे रमाकांतवर बक्षीस लावलं होतं दरम्यान पुढचा चेंडू आणि मात्र गोलंदाजाने साथ दिलेली आहे आणि बिमर चेंडू आणि रमाकांत या ठिकाणी संघ विजयी होतोय. चला पारितोषिक आहे जय. याला जय आपण इकडे लगेचच इकडे यायचंय. जय आपल्यासाठी पारितोषिक आहे 500 रुपयाचा. ज्या षटकार आपण ठोकला होता त्यासाठी जाणता राजाचा विचार केला कुठेतरी धावसंख्या कमी करण्यामध्ये यश पाहायचं आपण.